आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी गणित भूमितिक आकृत्या मध्ये द्विमितीय आकृत्या. द्विमितीय आकृत्या म्हणजे काय? 2D आकृत्या. 2D आकृत्यांना दुसरं नाव काय? 2D फिगर्स. 2D म्हणजे 2 डायमेन्शन. आता 2 डायमेन्शन फिगर म्हणजे काय? द्विमितीय आकृत्या म्हणजे काय? जे एका प्लेनवर, प्लेन म्हणजे काय? एक पृष्ठभाग, एका पृष्ठभागावर आपण आकृत्या काढू शकतो. त्या आकृत्यांना म्हणायचं द्विमितीय आकृत्या. द्विमितीय आकृत्या कोणत्या कोणत्या आहेत? त्रिकोण, चौकोन, पंचकोन, वर्तुळ या सर्व द्विमितीय आकृत्या आहेत. षटकोन, अष्टकोन या पण द्विमितीय आकृत्या आहेत. आता द्विमितीय आकृत्यांना आपण पुढे पाहणार आहोत बहुभुजाकृती. बहुभुजाकृती. बहुभुजाकृती म्हणजे काय? अशी आकृती जी बंद आकृती आहे आणि सरळ बाजूंनी बनलेली आहे. सरळ बाजूंनी बनलेली बंद आकृती म्हणजे बहुभुजाकृती. आता बहुभुजाकृती कोणत्या कोणत्या आहेत? त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन या सर्व बहुभुजाकृती आहेत. परंतु वर्तुळ, वर्तुळ ही बहुभुजाकृती नाहीये. का? कारण ती वक्र रेषेने बनली आहे, सरळ रेषेने बनलेली नाहीये. मग वर्तुळ ही द्विमितीय आकृती आहे, पण वर्तुळ ही बहुभुजाकृती नाही. आता बहुभुजाकृतीमध्ये काय काय येतं पहा. ही आहे बहुभुजाकृती. बहुभुजाकृतीमध्ये काय काय येतं हे पहा. हा बिंदू, हा बिंदू, हा बिंदू यांना म्हणायचं शिरोबिंदू. शिरोबिंदू. आणि ही जी हा जो रेषाखंड आहे, हा रेषाखंड, हा या रेषाखंडाला म्हणायचं बाजू. शिरोबिंदू कोणते कोणते? शिरोबिंदू ए, शिरोबिंदू बी, शिरोबिंदू सी, शिरोबिंदू डी आणि शिरोबिंदू ई. शिरोबिंदू कोणते कोणते? ए बी सी डी. बाजू कोणते? ए बी. बाजू कोणत्या कोणत्या आहेत? ए बी बी सी, ए बी बी सी, ए बी बी सी सी डी या सगळ्या बाजू आहेत. आता याच्यानंतर काय येतं? बहुभुजाकृतीमध्ये येतं हा कोन, हा कोन, हा कोन, हा कोन, हा कोन. त्याला तिसरी गोष्ट काय याच्यामध्ये? कोन. कोनचे एक्झाम्पल काय? ए बी सी हा कोन, कोन ए बी सी किंवा कोन बी सी डी, कोन बी सी डी असे बहुभुजाकृतीचे प्रकार आहेत. आता बहुभुजाकृतीमध्ये हे प्रकार पाहून घ्या. एकदा शिरोबिंदू, बाजू, कोन. आता बहुभुजाकृतीमध्ये एक कन्सेप्ट आहे. कोणता? असं अशा दोन लाईन जर दाखवलं तर काय असतं? अशा दोन लाईन दाखवल्या म्हणजे इथं दोन छोट्या लाईन दाखवल्या, इथं दोन छोट्या लाईन दाखवल्या. याचा अर्थ हा असतो की ही जर 4 असेल तर ही पण 4. समजा हे असं असेल, ही 2 असेल, ही 3 असेल आणि ही 1 असेल. याचा अर्थ समजा ही जर 4 असेल, ही 5 असेल आणि समजा 3 असेल तर ह्या 2 रेषा आहेत, इथं पण 2 रेषा आहेत. ही जेवढी तेवढीच ही. इथं 3 रेषा आहे, इथं 3 रेषा आहे. ही 3 असेल तर ही 3, ही 3. इथं 1 रेषा आहे, इथं 1 रेषा आहे. इथं 5 असेल तरी पण काही 5. हे माहित असायला पाहिजे. आता बहुभुजाकृतीमध्ये जर सर्व बाजू समान असतील तर, बहुभुजाकृतीमध्ये जर सर्व बाजू समान म्हणजे काय? ही बाजू जेवढी तेवढीच ही बाजू, तेवढीच ही, तेवढीच ही, तेवढीच ही आणि तेवढीच ही असं असेल तर अशा बहुभुजाकृती म्हणतात नियमित बहुभुजाकृती.
नियमित बहुभुजाकृती. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. आता बहुभुजाकृतीचे प्रकार पाहू आपण. तर बहुभुजाकृतीचे प्रकार कोणते कोणते येतात? त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन हे सगळे बहुभुजाकृतीचे प्रकार आहेत. आता आपण कशा कशा अभ्यास करणार आहोत? आपण अभ्यास करणार आहोत त्रिकोण आणि चौकोनचा. आता त्रिकोण मध्ये काय ते पहा. आता त्रिकोण, त्रिकोण मध्ये पहा काय. समजा हा त्रिकोण आहे. हा त्रिकोण ए बी सी. याच्यामध्ये शिरोबिंदू कोणते कोणते आहेत? हा एक शिरोबिंदू आहे, हा एक शिरोबिंदू आहे, हा एक शिरोबिंदू आहे. तर शिरोबिंदू कोणते होतील? ए बी सी. तर बाजू कोणत्या कोणत्या आहेत? ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू. ही बाजू म्हणजे कोणती? ए बी. ए बी बी सी सी ए. ए बी बी सी सी ए. कोण कोण कोणते? हा एक कोण आहे, याला म्हणायचं कोण ए बी सी. हा दुसरा कोण आहे, याला म्हणायचं कोण बी सी ए. आणि हा एक कोण आहे, हा कोण कोणता आहे? कोण सी ए बी. कोण सी ए बी. आता नाव, त्रिकोणाचं नाव पहा काय. त्रिकोण ए बी सी दिलं तरी चालतं, सी बी ए दिलं तरी चालतं. आपण एक्झाम्पल लिहिताना असं लिहायचं त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सी किंवा त्रिकोण बी सी ए, त्रिकोण बी सी ए किंवा त्रिकोण सी ए बी, त्रिकोण सी ए बी. आता ए बी सी झालं, सी बी ए घेतलं तरी चालेल. त्रिकोण सी बी ए. नंतर बी सी ए झालं, ए सी बी घेतलं तरी चालेल. त्रिकोण ए सी बी. सी ए बी झालं, बी ए सी घेऊ. त्रिकोण बी ए सी. तर हे त्रिकोणाबद्दल आता पाहून घ्या व्यवस्थित की त्रिकोणाबद्दल काय काय असतं. बाजू, शिरोबिंदू, कोण आणि नाव. त्रिकोण, त्रिकोण नंतर काय येतं? चौकोन. चौकोन. त्रिकोण म्हणजे काय? तीन बाजू असलेली बहुभुजाकृती. चौकोन म्हणजे काय? चार बाजू असलेली बहुभुजाकृती. चौकोन म्हणजे काय? हा आपला साधा चौकोन आहे. चौकोनाची अट काय? चार बाजू, बहुभुजाकृती पाहिजे आणि चार बाजू पाहिजे, एवढीच एक अट. म्हणजे काय? हा समजा ए बी सी आणि डी. शिरोबिंदू कोणते कोणते येतील? ए बी सी डी. बाजू, बाजू कोणती? ए बी बी सी सी डी आणि डी ए. कोण कोण कोणते येतील? कोण ए बी सी, कोण बी सी डी, कोण सी डी ए, कोण डी ए बी. उलटे 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 लिहायची गरज नाही, हे शेष. कोण नंतर येईल? नाव. नाव. तर नाव देताना आपल्या लक्षात ठेवायचं ए बी सी डी असं नाव द्यायचं किंवा ए डी सी बी असं नाव द्यायचं. ए वरून सी वर नाही जायचं, एवढं लक्षात ठेवायचं. बी वरून डी वर नाही जायचं. नाव देताना असं नाव द्या किंवा असं नाव द्या. असं नाव दिलं तरी चालेल, फक्त असं विरुद्ध दिशेने जायचं नाही. पहा काय चौकोनामध्ये काय नाव येईल? चौकोन ए बी सी डी. ए बी सी डी असं नाव दिलं चालेल. बी सी डी ए. चौकोन बी सी डी ए, बी सी डी ए.
CDAB, चौकोन CDAB आणि चौकोन DABC, चौकोन DABC. आपण असे नाव दिले पहा, असं नाव दिलंय. आता हे काय झालं, अँटी क्लॉकवाईज झालं. आता क्लॉकवाईज, क्लॉक असं नाव दिलं तरी चालू. म्हणजे काय, DCBA, चौकोन DCBA, DCBA नंतर चौकोन CBAD, CBAD नंतर BADC, चौकोन BADC आणि चौकोन ADCB, ADC आणि B. नाव आपण अशा प्रकारे देऊ शकतो. असे दिले तरी चालतील, असे दिले तरी चालतील. लक्षात ठेवा, चौकोन ACDB, ACDB हे चुकीचं नाव आहे. आता यामध्ये त्याला माहित काय पाहिजे पहा, हे तर पाहून घेतला, ठीक आहे. आता आपल्याला माहित काय पाहिजे, माहित पाहिजे की सम्मुख आणि लगतचा. सम्मुख म्हणजे समोरचा. आता हा काय आहे, शिरोबिंदू A, चा सम्मुख शिरोबिंदू C म्हणजे समोरचा शिरोबिंदू C, आणि A चा लगतचा B, A शिरोबिंदू A च्या लगतचा शिरोबिंदू B, A च्या लगतचा शिरोबिंदू D. आता बाजू AB च्या लगतचा काय येईल, लगतचा म्हणजे जवळचे. AB च्या लगतची बाजू AD आणि AB च्या लगतची बाजू BC. AB च्या समोरची बाजू कोणती, AB च्या समोरची बाजू CD. लक्षात काय ठेवायचं, लगतचे असेल तर जवळचे, सम्मुख किंवा समोरचे असेल तर समोरचे. आता हा कोण आहे, समजा B, B च्या लगतची बाजू कोणती, लगतचा कोण कोणता, हा कोण आहे, याच्या लगतचा कोण C, कोण C हा याचा लगतचा आहे, कोण A हा याचा लगतचा आहे, आणि याचा सम्मुख म्हणजे समोरचा कोण कोणता, याच्या समोरचा कोण हा. दोनच कन्सेप्ट आहेत, लगतचा आणि समोरचा. लगतचा म्हणजे जवळचा, समोरचा म्हणजे समोरचा. ठीक आहे, चौकोनाबद्दल झालं. आता आपण पाहू चौकोनाचे प्रकार. पहिला आहे चौरस. चौरस असा चौकोन ज्याच्या सर्व बाजू समान, सर्व कोण समान. ABCD सर्व बाजू समान. आपल्याला माहिती आहे, बाजू समान असेल तर आपण काय करतो, सारख्या अशा रेषा म्हणजे दोन या या चारी समान आहेत. सर्व कोण समान म्हणजे सर्व कोण समान, त्या आणि ते काय असतात, काटकोन असतात. आपण असं लिहू शकतो काय, AB बरोबर BC बरोबर CD बरोबर DA, आणि कोण A बरोबर कोण B बरोबर कोण C बरोबर कोण D बरोबर. आता हे सगळे किती असतात, 90 अंश असतात. 90 अंश म्हणजे काटकोन. हे चिन्ह जे काटकोनाचं चिन्ह आहे. हे चौरसाबद्दल. आता मी एक बघितलेलं आहे की चौरस आणि चौकोन यांच्यामध्ये बरेच जण गोंधळतात की दोघांमध्ये फरक काय. काही लोक म्हणतात चौरस हा चौकोन आहे, काय म्हणतात चौरस हा चौकोन हा चौरस आहे. पहा, चौकोन म्हणजे काय, चार बाजू बस, चार बाजू म्हणजे चौकोन बस, एवढंच एक कंडिशन. चौरस म्हणजे काय, चौरस म्हणजे काय, चार बाजू पाहिजेतच, वरून काय चारही बाजू सारख्या पाहिजे आणि चारही कोण सारखे पाहिजे म्हणजे काटकोन पाहिजे, तरच तो चौरस. चौरस म्हणजे काय, चारही बाजू सारख्या, चारही कोण काटकोन, तरच तो चौरस. चौकोन म्हणजे काय, फक्त चार बाजू बस, बाकी कोणतीही कसली कंडिशन नाही. बाजूची काही कंडिशन नाही आणि कोणाची पण काही कंडिशन नाही. हे झालं चौरसाबद्दल. आता 2 नंबर काय, आयत. आयत समोरासमोर बाजू समान आणि सर्व कोण काटकोन. मग कसं इथं हा समजा A
बी सी डी असेल तर आपण म्हणू शकतो काय ए बी च्या समोरची बाजू सी डी, ए बी बरोबर सी डी आणि बी सी बरोबर डी ए, बी सी बरोबर डी ए. आणि दुसरी कंडिशन काय, कोन ए बरोबर कोन बी बरोबर कोन सी बरोबर कोन डी बरोबर 90 अंश. हे झालं चौरस आणि आयताबद्दल. आता पाहून घ्या चौरस कशाला म्हणतात आणि आयत कशाला म्हणतात. चौरस सर्व बाजू समान, सर्व कोण काटकोन. आयत समोरासमोरील बाजू समान, सर्व कोण काटकोन. हे झालं चौरस आणि आयत बद्दल. आता पुढचा चौकोन. पुढचा चौकोन आहे समभुज चौकोन. 3 नंबर समभुज चौकोन. फक्त एकच कंडिशन, सर्व बाजू समान, बाकी काहीच नाही. ए बी सी ई, हा ही साईड तेवढीच, ही बाजू तेवढीच, ही बाजू तेवढीच, ही बाजू. म्हणजे काय, ए बी बरोबर बी सी बरोबर सी डी बरोबर डी ए. ए बी जेवढी तेवढीच बी सी तेवढीच सी डी तेवढीच डी ए. याला म्हणायचं समभुज चौकोन. आणि 4 नंबरला आहे समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन म्हणजे काय, समोरासमोरील बाजू समान व समांतर. म्हणजे काय, ही बाजू जेवढी तेवढी ही बाजू, ही बाजू जेवढी तेवढी ही बाजू. ए बी बरोबर सी डी आणि बी सी बरोबर डी ए, ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय, समोरासमोर बाजू समांतर. म्हणजे ए बी समांतर आहे सी डी ला आणि बी सी समांतर आहे डी ए ला. तिथं पाहून घ्या समभुज चौकोन म्हणजे काय आणि समांतरभुज चौकोन म्हणजे काय. समभुज चौकोन म्हणजे काय, सर्व बाजू समान. समांतरभुज चौकोन म्हणजे काय, समोरासमोर बाजू समान व समांतर. हे झालं समभुज चौकोन आणि समांतरभुज चौकोनाबद्दल. पुढचा चौकोन आहे 5 नंबरचा समलंब चौकोन. पाच नंबर समलंब चौकोन. समोरासमोर बाजूंची एक जोडी समांतर. म्हणजे काय, समोरासमोर बाजूच्या 2 जोड्या असतात. ही पहिली जोडी आणि ही दुसरी जोडी, हा दुसरी जोडी. हा चौकोन आहे, याच्यात समोरासमोर बाजू कोणती, ही समोरासमोर बाजूंची एक जोडी आहे आणि ही समोरासमोर बाजूंची ही दुसरी जोडी आहे. तर समोरासमोर बाजूंची एक जोडी समांतर म्हणजे काय, एडी ही समांतर आहे बीसी, बस एवढंच. तर हे झालं समलंब चौकोनाबद्दल. एकदा पाहून घ्या. ठीक आहे, इथे आपलं द्विमितीय आकृत्या संपतंय.